नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे क्रॅकर्स अकॅडमीमध्ये. तर ही जी काही नोट्स आहे मेडिकल डिव्हायसेस रूल्स 2017, तर यावरती UPSC DIच्या एक्झाममध्ये सर्वात जास्त प्रश्न आले होते आणि MPSCच्या सिलेबसमध्ये पण हा टॉपिक आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे UPSCचा पॅटर्न MPSC फॉलो करत असते. तर MPSCने सुद्धा यावेळेस जो UPSCमधला हा टॉपिक आहे बघा, UPSC सिलेबसमधला हा टॉपिक आहे, हा MPSCने कॉपी केलेला दिसतो आहे. आणि जसे UPSCच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले त्याच स्वरूपात या ठिकाणी आपल्याला MPSC परीक्षेला प्रश्न विचारताना दिसेल. तर त्यानुसार आपण नेमक्या याच्यातल्या कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते बघणार आहे. तर मेडिकल डिव्हायसेस रूल 2017, तर मेन याचा ऑब्जेक्टिव्ह काय ते सांगतो अगोदर. टू रेग्युलेट मॅन्युफॅक्चरिंग, इम्पोर्ट, सेल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मेडिकल डिव्हायसेस. म्हणजे काय की जे काही मेडिकल डिव्हायसेस असतील किंवा ड्रग्स असतील, तर याचं रेग्युलेशन करण्यासाठीचे किंवा याचे डिस्ट्रीब्युशन करण्यासाठीचे रूल्स म्हणजे मेडिकल डिव्हायसेस रूल्स. अगोदर ते करायचं आपलं DNC ॲक्ट. ठीक आहे, DNC ॲक्ट जो 1940चा DNC ॲक्ट आहे, तर हे रेग्युलेट करायचे सगळं ड्रग्सचे रेग्युलेशन. परंतु 1940-45 नंतर आता लेटेस्ट जो मेडिकल डिव्हाइसबद्दलचा रूल लागू झाला तो झाला 2017चा मेडिकल डिव्हाइस रूल, जो आत्ताचा लेटेस्ट आहे. त्याच्यामुळे आता यावरती परीक्षेला प्रश्न विचारतात. मग आता 2017चा जो काही मेडिकल डिव्हाइस रूल आहे हा इफेक्टिव्ह कधीपासून झाला, तर 1 जानेवारी 2018. हे लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. नवीन वर्षाची 1 तारीख आहे आणि 2018 याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. आता फ्रेम अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट म्हणजे त्याचं ते मेन थीम आहे. तर ॲडमिनिस्टर्ड बाय CDSCO हे इम्पॉर्टंट आहे. यावर पण परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे की ॲडमिनिस्ट्रेशन कुठून होतं या मेडिकल डिव्हायसेस रूलचं, तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यानंतर आता इट इज एम म्हणजे जसं ऑब्जेक्टिव्ह बघितलं आपण तसंच याचं एम म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टू ब्रिंग रेग्युलेटरी क्लॅरिटी अँड रिस्क बेस्ड क्लासिफिकेशन फॉर मेडिकल डिव्हाइस. रिस्क बेस्ड क्लासिफिकेशन म्हणजे काय की लो रिस्कचे मेडिकल डिव्हायसेस कोणते आहेत, हाय रिस्कचे मेडिकल डिव्हायसेस कोणते आहेत, अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करण्यासाठी मेडिकल डिव्हायसेस रूल आलं. त्याचबरोबर इन विट्रो IVD डिव्हायसेस म्हणजे मेडिकल ॲज वेल ॲज इन विट्रो डायग्नोस्टिक डिव्हायसेसच्या रेग्युलेशनसाठी हा मेडिकल डिव्हाइस रूल इन्व्हेस्टिगेट केला गेला. इन विट्रो डायग्नोस्टिक IVD. इथं हे पण लक्षात ठेवा बरं की इन विट्रो आहे, इन व्हिवो नाही, इन व्हिवो नाही, हे पण लक्षात ठेवा. इन विट्रो हा कीवर्ड लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे झालं मेडिकल डिव्हाइस रूल कधीपासून वगैरे आणि त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह वगैरे. ठीक आहे. आता बाकी आता इथं टर्म अँड डेफिनेशन दिलं आहे. मेडिकल डिव्हाइस मी तुम्हाला सांगितलं इन विट्रो डायग्नोस्टिक डिव्हाइसेस म्हणजे याच्यामध्ये इन विट्रो डायग्नोस्टिक डिव्हाइसेसमध्ये काय येतं, किट्स असतील. ठीक आहे. त्यानंतर बाकी डायग्नोस्टिक पर्पजसाठी यूज होणारे डिव्हाइसेस असतील, हे इन विट्रो डायग्नोस्टिक डिव्हाइसेसमध्ये येतं. आता क्लासिफिकेशन ऑफ मेडिकल डिव्हाइसेस. आता बेस्ड ऑन रिस्क अलाइन विथ ग्लोबल हार्मोनायझेशन टास्क फोर्स गाईडलाईन्स. आता इथं पण मला असं वाटतं की प्रश्न बनला जाऊ शकतो की हे जे काही मेडिकल डिव्हाइसेसचं क्लासिफिकेशन हे कशासोबत अलाइन केलं गेलं आहे, तर कशासोबत अलाइन केलं गेलं म्हणजे कशाबरोबर याच्या गाईडलाईन्स फॉलो केल्या जातात, तर ग्लोबल हार्मोनायझेशन टास्क फोर्स GHTF याचा लॉंग फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. GHTF म्हणजे ग्लोबल हार्मोनायझेशन टास्क फोर्स. मला असं वाटतं की हा UPSCने आता प्रश्न विचारलेला नाही आहे, कदाचित MPSC प्रश्न विचारू शकते. ठीक आहे. मग आता मेडिकल डिव्हाइसेसचं क्लासिफिकेशन जसं मेडिकल डिव्हाइस रूल जो काही फ्रेम केला गेला त्याचं मेन टार्गेट होतं की रिस्कनुसार क्लासिफाय करणं. आता टोटल किती क्लास आहेत, तर क्लास A, क्लास B, क्लास C आणि क्लास D हा सगळ्यात महत्त्वाचा 4 क्लास आहेत. ठीक आहे. याच्यावर पण परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तर क्लास A मध्ये लो रिस्क येतात, क्लास B मध्ये लो टू मॉडरेट रिस्क डिव्हाइसेस येतात, क्लास C मध्ये मॉडरेट टू हाय रिस्क आणि D मध्ये हाय रिस्क. मग आता इथं लक्षात ठेवायचं आहे की क्लास A मध्ये लो रिस्क आणि क्लास D मध्ये हाय रिस्क. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण या 2वरच प्रश्न विचारणार आहे. मग आता लो रिस्कवाले जे मेडिकल डिव्हाइसेस आहे त्याच्यामध्ये मग थर्मोमीटर आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का जास्त त्याच्यामध्ये रिस्क असण्याचा काही विषय नाही. सर्जिकल ड्रेसिंग असेल
लो टू मॉडरेट रिस्कमध्ये हायपोडर्मिक निडल्स सक्शन इक्विपमेंट, मॉडरेट टू हाय रिस्कमध्ये बोन फिक्सेशन प्लेट व्हेंटिलेटर्स आणि हाय रिस्कमध्ये हॉट ऑल इम्प्लांटेबल डिफिब्रिलेटर. आता मी जे तुम्हाला ग्रीन केलं आहे, मी जसं आपला पॅटर्न ठरलेला होता की जे ग्रीन केलं आहे त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो असं मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे याच्या परीक्षेला प्रश्न विचारला पण गेला. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न एक तर क्लास किती ते विचारलं गेलं, क्लास एमध्ये लो रिस्क डिव्हाइस येतात की हाय रिस्क येतात हे विचारलं गेलं, क्लास डीमध्ये ते विचारलं गेलं. आता पुढे जर प्रश्न विचारला तर विचारला काय जाईल की थर्मोमीटर क्लास कितीमध्ये येतं, क्लास एमध्ये येतं, क्लास बीमध्ये येतं, सीमध्ये येतं की डीमध्ये येतं, अशा स्वरूपाचा प्रश्न येईल. किंवा हॉट वॉल कशामध्ये येतं, क्लास एमध्ये येतं की बीमध्ये येतं की डीमध्ये येतं, अशा स्वरूपाचा प्रश्न येण्याचे. किंवा हायपोडर्मिक निडल्स असते तर ते कोणत्या क्लासमध्ये येतं, अशा स्वरूपाचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. ठीक आहे. आता असे क्लास विचारण्याचे झालं आता किंवा ते विचारले हे तर रिपीट होतीलच, परंतु ॲडव्हान्समध्ये जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं एक्झाम्पलवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हे म्हणजे झोपेतून उठलं तरी पण पाठच असलं पाहिजे, कारण हा हातचा मार्क आहे. त्यानंतर आता जे काही क्लासिफिकेशन आहे रिस्कनुसार ABCD, तर आता मग त्यानुसार ऑथॉरिटी कोणत्या म्हणजे लो रिस्कच्या किंवा हाय रिस्कच्या जे काही मेडिकल डिव्हाइस असेल तर त्याला स्टेट आणि सेंट्रलमध्ये ऑथॉरिटी कोणाकोणाला काय हे. ठीक आहे. तर रेग्युलर क्लास C आणि Dमधले जे काही डिव्हाइसेस आहे तर ते रेग्युलेट होतात बाय सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी. ठीक आहे. इम्पॉर्टंट आता सांगतो बरं का. C आणि D सेंट्रल आणि A आणि B स्टेट लायसन्सिंग ऑथॉरिटी. बघा इथं पण मी पुन्हा तेच दिले बघा. हे बघा हे इम्पॉर्टंट आहे काय की A आणि B जे क्लास आहेत हे याच्यासाठी लायसन्सिंग ऑथॉरिटी कोणाला आहे, स्टेटला आहे. आणि C आणि D यासाठी कोणाला आहे, सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी. कारण म्हणजे याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की आपण बघितलं की क्लास Cमध्ये किंवा Dमध्ये कोणते येतात, हाय रिस्क येतात. ठीक आहे ना. मग हे हाय रिस्कचे जे मेडिकल डिव्हाइसेस आहे तर याचं रेग्युलेशन कोणाकडे आहे, सेंट्रलकडे. ठीक आहे ना. C आणि D आणि A आणि B लो रिस्कवाले येतात हे कोणाकडे आहे, स्टेटकडे. ठीक आहे ना. हे बघा क्लास A आणि B स्टेटकडं, C आणि D सेंट्रलकडे. इथं पण परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे बरं का, पुन्हा विचारला जाईल. आता इम्पोर्टन्स नीड टू ऑब्टेन ए इम्पोर्ट लायसन फॉर्म MD मेडिकल डिव्हाइसेस 15 हे लक्षात ठेवा. त्यानंतर नोटिफाईड बॉडी ऑडिट्स क्लास A आणि B डिव्हाइस फॉर्म अंडर MD सिलेक्टेड फॉर्म नंबर आणि पर्पज. आता मेडिकल डिव्हाइस फॉर्म नंबर ॲक्च्युली हे भरपूर फॉर्म नंबर्स आहेत, परंतु शक्यतो सुरुवातीचे जे काही फॉर्म नंबर ते परीक्षेला विचारले जातात आणि जे याच्या अगोदर PYQ आहेत ते प्रश्न जे विचारलेले आहेत ते मी इथे ॲड केले. 1मध्ये ॲप्लिकेशन फॉर लायसन्स टू मॅन्युफॅक्चर क्लास AB, MD3मध्ये लायसन टू मॅन्युफॅक्चर क्लास AB, MD7, MD9, MD14 ॲप्लिकेशन फॉर इम्पोर्ट, MD15 इम्पोर्ट लायसन, MD16 ॲप्लिकेशन फॉर क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन. आता हे बघा बरं की इथं 16 आणि 17 बघा. 16मध्ये काय ॲप्लिकेशन फॉर क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन आणि 17मध्ये काय आहे, परमिशन फॉर क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन. याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की हे जास्त लक्षात ठेवा किंवा हे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. आता ह्यो पाठ करण्याचाच एरिया आहे बरं का, याच्यातले एकही स्किप होता कामा नये, हा पाठच असला पाहिजे. त्यानंतर क्लिनिकल रिक्वायर्ड फॉर न्यू अँड हाय रिस्क डिव्हाइसेस क्लास C आणि D. आता क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन नेमकं कोणत्या क्लाससाठी इम्पॉर्टंट आहे तर हे बघा. क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन ऑफ मेडिकल डिव्हाइस रिक्वायर फॉर न्यू अँड हाय रिस्क डिव्हाइसेस स्पेशलिस्ट क्लास C आणि D. तर आता प्रश्न विचारला जाईल की क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशन हे कोणत्या क्लाससाठी मस्ट आहे किंवा रिक्वायर आहे किंवा इम्पॉर्टंट आहे तर क्लास C आणि D. कारण क्लास C आणि D हे हाय रिस्कवाले आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं इथे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. त्यानंतर कंडक्टेड ॲज पर गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस GCP फॉर मेडिकल डिव्हाइसेस. आता बरं का, गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस नाही बरं का, GCP
इथं लॉंग फॉर्म पण विचारलं जाईल परीक्षेला कदाचित. याच्यावरती मेडिकल डिव्हायसेस रूल 2017 याच्यावरती भरपूर प्रश्न हे शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्मवरती विचारलेले. तर GCPचं लॉंग फॉर गुड क्लिनिकल प्रॅक्टिसेस आहे. रिक्वायर्ड इथिक्स कमिटी अप्रूव्हल अँड CDSCO परमिशन. ठीक आहे, ओके. एव्हरी मेडिकल डिव्हायसेस मस्ट इन्क्लूड. आता हां, मेडिकल डिव्हायसेसची लेबलिंग कशी केली पाहिजे आणि त्याच्यावरती नेमकं काय काय गोष्टी इन्क्लूड असल्या पाहिजे. तर नेम ऑफ द डिव्हाइसचं नाव, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल, बॅच ऑर लॉट नंबर, एक्सपायरी, स्टोरेज कंडिशन, इंटेंडेड यूज आणि युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन इफ ॲप्लिकेबल. एवढ्या गोष्टी त्या मेडिकल डिव्हाइसच्या लेबलवरती असलं पाहिजे. आता याच्यावरती अजून तरी प्रश्न विचारलेला नाही आहे, परंतु हा अपेक्षित गोष्ट असेल कदाचित, म्हणजे यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा अपेक्षितमध्ये किंवा आपण त्याला म्हणतो की चान्सेस आहेत या परीक्षेला प्रश्न विचारण्याचे, की इथं काय विचारलं आहे की नेमकं लेबलवरती कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या असतात, नाही का. म्हणजे हे लक्ष ठेवा काय काय असतात ते. आणि हा युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन UDI हा लॉंग फॉर्म पुन्हा करून ठेवा. जसं GCPचं लॉंग फॉर्म पाहिलं आपण, किंवा मग अशी आणखी एक पाहिलं ना काहीतरी याच्या अगोदर, हा IVD किंवा GSTF. हां, इथं GSTF हा बघितला. त्याचप्रमाणे हा पण लॉंग फॉर्म करून ठेवा, युनिक डिव्हाइस आयडेंटिफिकेशन UDI. त्यानंतर पोस्ट मार्केट सर्व्हिलन्स, मॅनेटरी रिपोर्टिंग ऑफ ॲडवर्स इव्हेंट, मॅट्रिओव्हिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. आता इथं बघा, पोस्ट मार्केट सर्व्हिलन्स म्हणजे काय, तर ॲडवर्स इफेक्टचा रिपोर्ट करणे, याला मॅट्रिओव्हिजिलन्स प्रोग्राम म्हणतात. इथं परीक्षेदृष्ट्या इम्पॉर्टंट आहे. मॅट्रिओव्हिजिलन्स म्हणजे काय, तर मॅट्रिओव्हिजिलन्स म्हणजे काय की ॲडवर्स इव्हेंट असेल किंवा ॲडवर्स रिॲक्शन्स असतील तर ह्या रिपोर्ट करणे याला मॅट्रिओव्हिजिलन्स म्हणतात. ही न्यू वर्ड असेल की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये मी याला टाकून देतो. ठीक आहे, इम्पॉर्टंट. त्यानंतर पिरियडिक सेफ्टी अपडेट रिकॉर्ड फॉर क्लास C आणि D, कारण सेफ्टी अपडेट रिपोर्ट्स पाहिजे, कारण ते क्लास C आणि Dचे जे ड्रग आहेत ते हाय रिस्कवाले ड्रग आहेत. त्यानंतर रिकॉल प्रोविजन फॉर डिफेक्टिव्ह ऑर अनसेफ डिव्हायसेस. ठीक आहे, आता फीज. ठीक आहे, आता मला असं वाटतं की हे आपण एका व्हिडिओमध्ये आणि याच्यानंतर हे जे फीजचा पुढचा सेक्शन येतो तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बनवू. आता हा 12-13 मिनटाचा आहे, तर ते बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ आपण. ठीक आहे.